नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 521वा भाग. आपल्याला हा पसंत पडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतील कविता आहे. खूप परिश्रम केले तर त्याचा फायदा अनेक वर्षांनी दिसतो आणि लोक म्हणतात आणखी काम कर. कामाचा कंटाळा केला तर त्याचा फायदा लगेचच दिसतो, आराम मिळतो आणि ह्याला काम सांगितलं तर ते होणारच नाही म्हणून कोणी सांगतच नाही आणि मग आणखीच आराम मिळतो. खूप परिश्रम केले तर त्याचा फायदा अनेक वर्षांनी दिसतो आणि लोक म्हणतात आणखी काम कर. कामाचा कंटाळा केला तर त्याचा फायदा लगेचच दिसतो, आराम मिळतो आणि ह्याला काम सांगितलं तर ते होणारच नाही म्हणून कोणी सांगतच नाही आणि मग आणखीनच आराम मिळतो. आता दुसरी कविता आहे. तुम्ही खूप ज्ञानी आहात म्हणून कोणालाही तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत नाही. फार तर काय हेवा वाटतो. तुम्हाला काही येत नाही असं वाटलं तर सर्वांना तुमच्याबद्दल सहानुभूती पण वाटते आणि प्रेम पण वाटते, कारण मग त्यांना सगळ्यांना त्यातून मोठेपणा मिळतो. तुम्ही खूप ज्ञानी आहात म्हणून कुणालाही तुमच्याबद्दल प्रेम आणि आदरही वाटत नाही. फार तर हेवा वाटतो. तुम्हाला काही येत नाही असं वाटलं तर सर्वांना तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते आणि प्रेमही वाटते, कारण मग त्यांना त्याच्यातून मोठेपणा मिळतो. तिसरी कविता आहे. घरातल्या आजारी माणसाला बरं करण्यासाठी तुम्ही जर उपयोगी पडत नसाल तर बहुतेक तुम्हीच त्याच्या आजारपणाचे कारण असाल. घरातल्या आजारी माणसाला बरं करण्यासाठी तुम्ही जर उपयोगी पडत नसाल तर बहुतेक तुम्हीच त्याच्या आजारपणाचे कारण असाल. चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथातला पुढचा 55वा भाग. खरे तर प्रत्येक जण अनादिकाळापासून असतो, जे काही करायचे इच्छेप्रमाणे करतो. खरे तर प्रत्येक जण अनादिकाळापासून असतो, जे काही करायचे इच्छेप्रमाणे करतो. मागील अनेक जन्मांच्या पण इच्छा असतात, त्यानुसारही त्याची कामे होतच राहतात. मागील अनेक जन्मांच्या पण इच्छा असतात, त्यानुसारही त्याची कामे होतच राहतात. मागील विचार अन कर्म सगळ्यांचा विचार होतो, त्यानुसार आताचेही कर्म करीत राहतो. मागील विचार अन कर्म सगळ्यांचा विचार होतो, त्यानुसार आताचेही कर्म करीत राहतो. चांगल्याचा चांगला, वाईटाचा वाईट, प्रत्येक कर्माचा काहीतरी परिणाम दिसून येतो. चांगल्याचा चांगला, वाईटाचा वाईट, प्रत्येक कर्माचा काहीतरी परिणाम दिसून येतो. मन असते तसे सगळे माणसांना वाटत राहते, कधी हर्ष तर कधी विषाद काहीही वाटत राहते. मन असते तसे सगळे माणसांना वाटत राहते, कधी हर्ष तर कधी विषाद काहीही वाटत राहते. या ज्ञानाने सत्य
सत्य ते नेहमी लपून राहते. बाहेरील ज्ञान आत्म्यावरचे एक आवरण असते. या ज्ञानाने सत्य ते नेहमी लपून राहते. बाहेरील ज्ञान आत्म्यावरचे एक आवरण असते. कोणत्याही योनींमध्ये जन्म होत राहतो, त्यानुसार अनुभव येतो अन कर्म करीत राहतो. कोणत्याही योनींमध्ये जन्म होत राहतो, त्यानुसार अनुभव येतो अन कर्म करीत राहतो. जागेपणी स्वप्नांमध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये जेव्हा ज्याची गरज वाटते तेच करत राहतो. जागेपणी स्वप्नामध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये जेव्हा ज्याची गरज वाटते तेच करत राहतो. देह देहाच्या नात्यांसाठी जगत राहावे म्हणतो, अन आवश्यकते करण्यासाठी वेळ नाही म्हणतो. देह देहाच्या नात्यांसाठी जगत राहावे म्हणतो, अन आवश्यकते करण्यासाठी वेळ नाही म्हणतो. आत्म्याला चिकटूनच हे आवरण मनाचे असते, आणि सारे भ्रम तेच सारखे बनवित असते. आत्म्याला चिकटूनच हे आवरण मनाचे असते, आणि सारे भ्रम तेच सारखे बनवित असते. तिथे थांबतो माणूस आणि तिथेच अडकून बसतो. आत्म्याचा अनुभव न घेता बाहेर थांबून राहतो. तिथे थांबतो माणूस आणि तिथेच अडकून बसतो. आत्म्याचा अनुभव न घेता बाहेर थांबून राहतो.